तुमच्या घरी लग्न असो, कुठली दुःखद घटना असो, जसं मी पूर्वी यायचो तसं मी आता येतो आणि तुमच्या काळामध्ये जी कुठली कामं असतील काही असेल तुम्हाला डायरेक्ट करा, तुमची कामं आपण निश्चितपणे मागे. आता निवडणुकीमध्ये जी आपण वर्ष दिली होती ती आपल्याला पूर्ण करावी. सगळ्यात पहिली गोष्ट ही की आपल्याकडे ऊसाचा फार्मचा प्रश्न. हा ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगितलं की एक कारखाना सुरू केलेला आहे, दुसरा कारखान्यामध्ये सुरू करा. थोडा वेळ झाला, 2-3 महिने या निवडणुकीमुळे आपल्याला कारखान्याचं काम सुरू करता आलं नाही. बहुतेक महिन्याभराच्या आत आपण आपल्या कारखान्याचं काम सुरू करावं. पुढच्या वर्षी पूर्ण सीझन तर आपल्याला मिळणार नाही, पण 2-3 महिने तरी सीझन आपण नक्की आपल्याला मिळेल. तुमच्या सगळ्यांची अशी इच्छा होती की पहिल्या कारखान्यामध्ये तुम्ही आमच्याकडून शेअर्स घेतले आणि तुम्ही शेअर्स घेतले नाही म्हणून आपला आहे ही आपुलकीची भावनाच आमच्यामध्ये निर्माण होत नाही. तरी मग तुमच्या सगळ्यांकडून मला खूप आग्रह होता की नाही तुम्ही जुन्या कारखान्यात घेतले पण या कारखान्यात तरी तुम्ही शेअर्स घ्या. फार कमी शेअर्स आपण घेणार, आपल्या लोकांचे शेअर आपण सुरुवातीला घेतो. आपली लोक सांगल्यानंतर जर कारखान्याची कॅपॅसिटी असेल तरच बाहेरच्या लोकांना आपण शेअर देऊ, नाही बाहेरच्या लोकांना आपण शेअर घेणार नाही. आपण या शेअरचं पण काम गोळा करण्याचं काम आपण चालू करू. कुठलाही आग्रह नाही, ज्याची इच्छा असेल त्यांनी बघूया. बऱ्याच दिवसापासून आपल्या सगळ्या लोकांची इच्छा होती की आपल्याला बँक नाही आणि बँकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या लोकांची फार मोठी ठरवून होती. आपण बँकेची परवानगी पण घेतली, पूर्ण केलं आणि सुरुवातीला आपण प्रत्येक शाखेचं उद्घाटन करतो एप्रिलमध्ये. पुढच्या काळामध्ये प्रत्येक सर्कलला आपण आपल्या बँकेच्या शाखा कर्जाची अडचण होती आणि योजनांकडून तुम्हाला छळवणूक होत होता पैशाबद्दल, तर कसा कमी करता येईल याचा आपण निश्चितपणे तुमच्या काळामध्ये प्रयत्न करणार. रस्त्याचा फार मोठा आपल्या प्रश्न आपल्या मतदारसंघात आहे. जर हे 2 ते 3 रस्ते जे मागच्या 25 वर्षांमध्ये नूतन होऊ दिले नाही त्याची कारण तुम्हाला माहिती आहे, ते काम आपण प्राधान्याने आपण हाती घेतो. या 5 वर्षाच्या काळामध्ये हे 3 रस्ते आपल्याला चालवले लागतात. हे 3 रस्ते जर केले तर त्याचे 3 फायदे आपल्या मतदारसंघाला. सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा होईल की आपला जो ऊस बाहेर जात नाही. परवा त्याच्या कारखान्याचे चेअरमन मला भेटले आणि ते म्हणाले की तुमच्या तालुक्यात रस्ते नाही, त्याच्यामुळे आम्ही आमच्या गाड्या तुमच्याकडे पाठवतो. तुम्ही जर रस्ते केले तर दररोज 5,000 टन ऊस आपला बाहेर आणि हा फार मोठा एक दिलासा आपल्याला. म्हणजे ऊसाचं जे राजकारण आहे ते तर आपण आता जवळपास संपुष्टात आणलेलंच आहे. पुढच्या काळामध्ये आपण संपूर्णपणे संतुष्ट बाकी तुम्हाला झाल्यानंतर प्रत्येक गावागावात येऊन आभार दौऱ्यामध्ये मी तुमचे आभार मानले. तुम्हाला सांगितलं की तुमच्या गावातली 5 कामं तुम्हाला 2-3 गाव 5 तुमच्या सगळ्यांनी मला 5-5 कामाची नावं लिहून दिली. ती सगळी कामं करण्याचा शब्द मी तुम्हाला आहे. मग ही कामं कोणत्या योजनेमध्ये बसवायची, डीपीसी मध्ये बसवायची, आमदार फंडात बसवायची किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेत बसवायची, त्या सगळ्या योजनेमध्ये आपण हे कामावर बसून तुमची सगळी कामं करून घेण्याचा शब्द. संघटनेच्या बद्दल मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की संघटना ही आपला पहिल्यापासून पुन्हा एकदा नव्यानं बांधवी लागतात. प्रत्येक 2 ते 3 महिन्याला आपल्या संघटनेची बैठक घेऊ. आम्ही तुम्हाला कार्यक्रम घेऊ, पक्षाचे कार्यक्रम घेऊ. त्या कार्यक्रमाचा आढावा आपण घेऊ. दर 3 महिन्याला तुम्ही तुमच्या लेवलला तालुका प्रमुखांनी त्याच्या लेवलला मीटिंग घ्यावी
जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या लेवलला मीटिंग घ्यावी आणि 3 महिन्याला मी तुमची सगळ्यांची मीटिंग घेऊन तुमच्या काय ज्या अडचणी आहेत आणि संघटनेच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण समोर स्थापन करूया. जास्त वेळ मी आता घेत नाही. संघटनेच्या संदर्भामध्ये आपलं भाषण शेअर सांगितल्याशिवाय पूर्ण होतच नाही. आता एक शेवटचा शेअर तुम्हाला सांगतो, कारण मंत्री महोदयांना पण गडबड आहे की आपल्या संघटनेच्या बद्दल आणि तुमच्या सगळ्यांच्या बद्दल आणि तुमच्या सगळ्या जिद्दीच्या बद्दल मी तुम्हाला खुद को कर बुलंद इतना कि खुद खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा है. यानंतर छोटे